गुरु पूर्णिमा के पावन अवसर पर रत्नागिरी के नदी धाम में सनातन पंथ शास्त्र ग्रंथ का भव्य प्रकाशन समारोह आयोजित किया गया। जगत गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज की लिखावट से साकार हुए इस ग्रंथ का मान्यवरों की मौजूदगी में विमोचन किया गया। कार्यक्रम में उद्योग मंत्री उदय सामंत, जल संपदा मंत्री गिरीश महाजन, कांग्रेस नेता नाना पटोले, विधायक अभिमन्यु पवार और प्रशांत यादव समेत कई गणमान्य लोग मौजूद रहे। गुरु पूर्णिमा के इस विशेष अवसर पर आयोजित समारोह में आध्यात्मिकता के साथ सामाजिक सेवा का संदेश भी देखने को मिला है। इस दौरान देहदान और अवयव दान का संकल्प पूरा करने वाले परिवार का विशेष सम्मान भी किया गया। आलेल्या सर्व भक्त, शिष्य, साधक, उपासक या सर्वांना आमचा आशीर्वाद आहे। गुरुपौर्णिमा उत्सव हा आपल्या भारतीय सनातन परंपरेचं एक भूषण आहे। गुरूंच्या ठायी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनेक अंतरावरून किंवा दुरून लोक येत असतात। भारत देशातून आज वेगवेगळ्या राज्यातील आमचे जे अनुयायी आहेत, भक्तगण आहेत, साधक आहेत, शिष्य आहेत, ते या ठिकाणी आलेले आहेत। एवढा मुसळधार पाऊस आहे तरीसुद्धा त्याची तमा न बाळगता, वरून पाऊस पडतो आणि खाली पूजा चालू आहे तरीसुद्धा त्याची तमा न बाळगता गुरूंवरची जी निष्ठा आहे, गुरूंवरचं प्रेम आहे, आमच्यावर त्यांचं नक्की प्रेम आहे। आणि त्यामुळे आम्ही जे काही समाजाच्या सेवेसाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम जे राबवतो, त्या उपक्रमाला भरभरून जो प्रतिसाद मिळतो त्याचं कारणच आहे ह्या भक्तांचं प्रेम आहे। आणि तेच प्रेम पुन्हा देण्यासाठी आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं ते इथे लाखोच्या संख्येनं आलेले आहेत। अगदी जम्मू काश्मीरपासून खाली केरळपर्यंत आणि इकडे द्वारकेपासून अगदी जगन्नाथपुरीपर्यंत वेगवेगळ्या राज्यातील हे भक्तगण इथे आलेले आहेत आणि मोठ्या संख्येनं आनंदानं इथे येऊन गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा केलेला आहे। आपल्या पीठाची एक परंपरा आहे की या पीठामध्ये सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद आणि ऋग्वेद या चारही वेदांचे गुरुजी या पूजेसाठी असतात आणि अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीनं, विधिवत पद्धतीनं हा विधी करत असतात। सकाळी 8 वाजता या विधीला सुरुवात झाली पूजेला आणि आत्तापर्यंत ही पूजा चालू होती आणि आता नुकतीच पूजा संपलेली आहे। त्यानंतर बरोबर 2:30 वाजता आम्ही लिहिलेला जो सनातन पंथशास्त्र ग्रंथ आहे त्याचं विमोचन होणार आहे। या विमोचनासाठी कुंभमेळा मंत्री गिरीशजी महाजन स्वतः उपस्थित राहणार आहेत। त्यानंतर औसा मतदारसंघाचे अभिमन्यू पवार हे उपस्थित आहेत। आमचे जे शिष्य आहेत नाना पटोले हे सुद्धा या कार्यक्रमासाठी आलेले आहेत आणि आमचे पालकमंत्री उदयजी सामंत हे सुद्धा या कार्यक्रमासाठी येणार आहेत। त्यानंतर राजापूर मतदारसंघाचे आमदार भैयाशेठ सामंत हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून जे सभेवर गेलेले, विधान परिषदेवर गेलेले प्रमोद जठार साहेब हे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या हस्ते हा सनातन पंथशास्त्र ग्रंथाचा विमोचन सोहळा होईल। त्यानंतर 226 कुटुंबांनी आतापर्यंत बॉडी डोनेट केलेली आहे आपल्या नातेवाईकांची, त्यांचा सन्मान केला जाईल। हा कार्यक्रम संध्याकाळी साधारणपणे 5-5:30 वाजेपर्यंतचा राहील। त्याच्यानंतर मग भक्तगणांना आवश्यक असतं ते भोजन, आध्यात्मिक भोजन, ते म्हणजे प्रवचन। तर हे प्रवचन दोघांचेही आमचे होतील। आमच्या पीठाचे उत्तराधिकारी ह्यावेळी आम्ही मुद्दाम त्यांना अमेरिकेमध्ये पाठवलेलं आहे। आमचा तिकडे विदेशामध्ये जो संप्रदाय तो अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क या शहरामध्ये जमा होणार आहे आणि तिथे गुरुपूजन केलं जाणार आहे। त्या कार्यक्रमासाठी पीठाचे उत्तराधिकारी कानिपनाथ महाराज गेलेले आहेत। ते तिथे गुरुपूजन करतील आणि तिकडून इकडे लाईव्ह प्रवचन करतील। त्यानंतर आमचं प्रवचन होईल, मग भक्तगणांना आशीर्वाद दिला जाईल आणि या कार्यक्रमाची सांगता होईल। सनातन पंथशास्त्र ग्रंथाबद्दल काय सांगा? सनातन पंथशास्त्र हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ हिंदू धर्मामध्ये किंवा सनातन धर्मामध्ये शैव, शाक्त, गाणपत्य, सौर आणि वैष्णव असे जे 5 पंथ निर्माण झाले, या 5 पंथांची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे। आणि मग शंकराचार्यांनी या 5ही पंथांचे जे पीठदेवता आहेत किंवा या 5ही पंथांच्या ज्या प्रमुख देवता आहेत यांचा एक स्मार्त नावाचा पंचायतन पूजा सुरू केलेली आहे। त्याच्याबद्दलची माहिती या ग्रंथामध्ये दिलेली आहे की अन्य धर्मामध्ये उदाहरणार्थ शिया, सुन्नी किंवा आणखीन काही ख्रिश्चनांचा धर्म आहे, कॅथॉलिक, प्रोटेस्टंट, यांच्यामध्ये आपसामध्ये म्हणजे फारसं ते जेवढं हे पाहिजे असतं, बंधुभाव पाहिजे असतो तेवढा दिसत नाही। परंतु आमच्या वैदिक सनातन धर्माचं हे वैशिष्ट्य आहे की शैव, वैष्णव, शाक्त, गणपत्य, सौरपंथीय हे सर्वजण एकत्र येतात। का
तर आमची उपासना पद्धती एकमेकांच्या विरोधात नाही. आणि तेच शंकराचार्यांनी, भगवान आद्य जगद्गुरू शंकराचार्यांनी तेच सांगितलं की पंचायतन पूजा ही पद्धती सुरू करून त्या पंचायतन पूजेतून सांगितलेलं आहे की हे पाची पंथ जरी वेगवेगळ्या उपासना पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी एकाच परमात्म्याचे ते उपासना करतात, असा संदेश त्यांनी दिलेला आहे. आणि ती माहिती सनातनी लोकांना झाली पाहिजे, हा आमचा उद्देश होता. आणि त्यामुळे तो सनातन पंथशास्त्रातून मांडलेला आहे.